गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा। खऱ्या अर्थानं आज आम्ही त्या वंचितांचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत नवी मुंबईच्या, हो तेच नवी मुंबई, ज्या नवी मुंबईमध्ये भारत देशामध्ये स्वच्छतेचं म्हणून स्मार्ट सिटी समजलं जातं, त्या सिटीमध्ये आम्ही आलेलो आहोत। त्या सिटीमध्ये सत्य हे जगासमोर दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। कारण हे सत्य हे आहे की इकडे ह्या पूर्ण एरियामध्ये जवळपास एक 70 ते 80 आदिवासी कुटुंब आहेत। त्या आदिवासी कुटुंबांना पिण्यासाठी पाणी नाही आहे, पिण्यासाठी पाणी नाही। आणि दुसरी गोष्ट, त्यांना लाईट नव्हत्या, त्यांचे रस्ते नाही आहे, ड्रेनेज लाईन नाही आहे, गटार नाही आहे। माणसांना ज्या शासनाकडनं जे काही संविधानिक हक्क असतात त्या हक्कांपासून वंचित असलेले आज आम्ही आदिवासी बांधवांकडे आलेलो आहोत। हा एरिया आहे ऐरोली विधानसभेच्या आदिवासी पाडा साईबाबा नगर येथे। आज तुम्ही बघू शकता पाठीमागे हे जे भगिनी आहेत, हे एक एक थेंबा पाण्यासाठी हा MIDCचा एरिया आहे, रबाळे MIDC। ह्या MIDC मध्ये हे वेगवेगळ्या कंपनीमध्ये पाण्यासाठी जातात आणि त्या ठिकाणी त्या कंपनीमधनं पाणी घेऊन पिण्यासाठी घरी येतात। त्यांच्याशी बोलणार आहोत आपण आज। आपण या मावशी सोबत बोलणार आहोत। इकडे सगळे भगिनी आहेत, आपले महिला आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। अशी या इकडं काय सांगाल एवढं सगळं, कारण आज मुंबईमध्ये सगळ्यांच्या घराघरात पाणी आहे, मग तुम्ही हंडे कळशी घेऊन गावच्या सारखं कुठे चाललात? कंपनीत चालले, पाणी नाही भेटत का? आता देत नाही लोक, तर काय करणार? तुमच्या घरात पाणी नाही? आमच्या घरात पाणी नाही, नल नाही, काय करणार? इकडून तिकडून आणायचे। आता हंडे घेऊन गेलो, हाकलून काढलं आम्हाला, बरोबर सरे घेऊन बाय इथे येऊन उभारले कंपनीचे लोक। महानगरपालिका देत नाही, काय करणार आता? त्यांनी द्यायला पाहिजे। आम्ही एवढ्या वर्षापासून इथं आहोत, 50-60 वर्षापासून इथं आम्ही। इथून एक बाटल्या आणि तिथून एक बाटल्या, रोज रोज कोण देणार आहे पाणी? हे सगळे तुम्ही सगळे पाणी आणायला चालले? पाणी आणायला चाललेलो। मग हे जे पाईप जे टाकलेले आहेत नळासाठी, ते काय असं पाणी येत नाही त्याला? येत नाही, मध्ये मध्ये घेतले भया लोकांनी। आम्ही बघतो आता येईल कसलं पाणी येतं, उजळतं तरी पाण्याचा पत्ता नाही। तुम्ही टॅक्स भरता का? टॅक्स भरतो आम्ही, घरपट्टी पण भरतो, सर्व करतो आम्ही। ठीक आहे, आता झोपडपट्टी झालाय कधी आहे म्हणजे हे सगळं? कुठला? हे जे तुम्ही राहता? आम्ही लय वर्षापासून। कधी जवान होते, म्हातारे झाले, त्यांचे वडील म्हातारे होऊन मरून गेले। आम्ही आता इथं म्हातारे झालो, लहान लहान मुलं होती ते मोठे लग्नाचे झाले, तरी पाण्याचा पत्ता नाही। काय करणार? कुठून आणायला जाऊ, कुठं भांडायला जाऊ? बरोबर आहे। साहेब लोकांकडे गेले, हा येईल पाणी येईल, कसलं येतो पाणी? येतो का नाही? कुठल्या साहेबांकडे गेले? नगरसेवकडे, इकडे जा तिकडे जा, येतो मावशी सोडतो। पाणी सोडणारा डोकड गेला, बाबा पाणी सोडा रे। अरे मावशी 8-9 वाजता आम्ही पाणी सोडतो, येईल, कसलं येतो पाणी? काय कमी दाब्याने येतं म्हणजे स्लो येतंय का येतच नाही? येतच नाही। कधीपासून होतं हे सगळं? असं झालं 6 वर्ष व्हायला आले। 6 वर्षापासून तुम्हाला? 6 वर्षापासून आम्हाला पाणी नाही। 2-2 लाईनी टाकून काय फायदा आहे? मग पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे गेलात का? तिथं पण आम्ही अर्ज देऊन टाकले, तिथं पण कोणी येत नाही। कोणी अर्ज दिलाय? दिलेत नाही या लोकांनी अर्ज लिहून। हो, अच्छा। मग आता तुम्हाला ते जे कंपनी वाल्यांनी आता हाकलून दिले, मग दुसरीकडनं कुठून आणणार? आता नाही पाणी भेटलं तर राहणार नाही। पण हे लहान लहान मुलं, यांना शाळेला सुट्टी आहे म्हणून पाण्याला गेले चालले। इकडे हे बाथरूम वगैरे आहे, त्याला पाणी आहे की नाही? बाथरूमला आहे, येतं थोडं थोडं पाणी, तेच आम्ही पितो, काय करणार? मावशी मला एक सांगा, आता तुम्ही ह्या वार्ड, कुठला वार्ड आहे हे? वार्ड क्रमांक किती आहे? 20 मधले जे नगरसेवक आहेत, ज्या होत्या,
त्यांनी ह्या पाण्यासाठी कुठला विषय घेतला नाही किंवा ते इथे येऊन विचारपूस करत नाही का? नाही करत. पहिलं त्याने पाणी दिलं, 2 लाईनी टाकल्या, पण 2 लाईनीला भये लोकांनी जॉईंट करून मीटर लावून घेतलं. ते कुठे लोक जे म्हणतात तिकडे वरती शाहीनगर मध्ये. तिकडनं पाणी मीटर लावून घेतलं, कोणी मोटर लावून भरतो, कोणी काय करतो, आम्हाला पाणी येत नाही. मग तुम्हाला जेव्हा कनेक्शन दिलं होतं तेव्हा मीटर नव्हते का? नव्हते. जे तुम्ही आता महानगरपालिकेमध्ये जे पाठपुरावा केलाय म्हणताय, पत्र व्यवहार केलाय म्हणताय, तर ते काय त्यांना लिगल पाहिजे तुम्हाला की कसं? मला आम्ही काय सांगतो, पाईपलाईन द्या, मीटर लावून द्या, आम्ही बिल भरायला तयार आहोत, पण ते बी होत नाही. करताना दिसत नाही. होईल पण कधी होणार? गेले 6 वर्ष निघून गेले. काय सांगाल तुम्ही ह्या प्रशासनाला? काय सांगणार नवी मुंबई महानगरपालिकेला? काय सांगू आता, त्यांच्या पुढे डोकं आपटायचंय? बरोबर आहे. डोकं आपटू का? आम्ही लहान असताना आम्हाला पाणी नाही, MIDC नव्हती कुठं, पण आम्ही बावड खोदायचं पाणी पियायचो, चालत होतं. जसं MIDC बसली पाणी नाही माणसांना. आता या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तरी सगळीकडे 2-2 वेळा पाणी सोडलं जातं. आम्हाला 1 वेळेला पण सोडत नाही. तुम्ही विचारायचं ना प्रश्न? विचारतो आम्ही, बोलतच नाही. येईल कधी येणार? येईल बोलतात पण येत नाही पाणी. त्या कंपनीत जा, त्या कंपनीत जा, आज घेऊन जा, उद्या येऊ नका. एक दिवशी आणायचं, दुसऱ्या दिवशी गेलं, मावशी तुम्हाला काल बोललो होतं ना, आज येऊ नका, उद्या येऊ नका. मी आज परत आले, मग कुठून आणणार पाणी? प्यायला तरी पाणी प्यायला तर पाणी लागणार. प्यायला पाणी नाही तर जगणार कसं? खाणार काय? कसं शिजवणार? अगदी आपण बघू शकता, आज 75 वर्ष नाही, आता 77-78 वर्ष झाले भारत देशाला स्वातंत्र्य होऊन. आज देखील नवी मुंबई पालिकेच्या हद्दीमध्ये असलेला हा जो एरिया आहे, ह्या एरियामधल्या इथल्या स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड असं त्याग करावं लागतंय. प्रचंड असं त्यांची वेदना आहेत. त्यांना हंडी कळशी असे आपण बघू शकता, या सगळ्या गोष्टी घेऊन त्यांना रोडवरती ह्या भर उन्हामध्ये, आज आमच्या इथं नवी मुंबईमध्ये मला वाटतं 42च्या आसपास टेम्परेचर आहे, अशा उन्हामध्ये पण त्यांना पाण्यासाठी जावं लागतं. तर हे खूप गंभीर विषय आहे. हे टेन्शन आहे. पाणी भेटत नाही, कुठं कंपनी गेलं तर कंपनीवाले पण बोलतात पाणी आज नेलं, तुम्ही एवढी माणसं येतात पाण्याला, 2-3 भांडे घेऊन येतात. एक भांडं थोडं पाणी पुरणार आहे दिवसभर? लहान मुलं आहेत, मुलं पण 24 तास पाणी पित राहतात. पाणी पुरत नाही. एक डबा आणला, 1 हंडा पाणी आणलं तर पुरत नाही दिवसाला. मग आम्ही पाणी कुठून आणणार? आता पितं की नाही पाणी? नक्की पाणी पितो ना. आता मग काय करणार? बाथरूम साठी बोरिंग मारलाय, त्याचं पाणी पितो. या बाथरूम मधलं ते चांगलं पाणी आहे. ते पाणी कसं पाणचटलं, ते आपल्या नळासारखं पाणी लागत नाही. आता पाणीच नाही भेटत, आजारी पडत नाही का? आजारी तर पडतात, मग काय करणार? आता पाणी नाही तर कुठून पिणार पाणी? जे लोक कामावर जातात तिथून आणतात 1-1 बाटला पाणी, तर बाकी लोक पितात नळाचं पाणी. कामावरून घेऊन येतात कंपनीतून. आता आमची पोरं माणसं तिकडे कामाला जातात, तिकडून थोडं लांबून पाणी आणणार. सेक्टरला कामाला जातात तर ऐरोलीमध्ये ते पाणी आणल्यानंतर प्यायचं. ते प्यायचं. मग पाणी नाही, मग पण 1 दिवस आणतात, 2 दिवस पोरांना कंटाळा येतो, पोरं आणत नाही पाणी. मग काय करणार? तेच पाणी. मग मला एक सांगा, एक सहज प्रश्न विचारतो तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून. बघा, आज सगळ्या नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या, मला काही जाती भेद असं करायचं नाहीये, पण एक मला माझं वैयक्तिक एक डोक्यामध्ये एक प्रश्न पडलाय की हा आदिवासी एरिया आहे, आदिवासी लोक आहेत म्हणून पाणी दिलं जात नाही का? काय वाटतं तुम्हाला? तेच वाटतं मला. आम्ही आदिवासी लोक आहेत म्हणून आम्हाला पाणी देतात. कुठे साईनगर मधली लोक कुठं कंपनीला फिरत पाणी घेऊन जातात, पण आम्ही गेलो तर आम्हाला पाणी देत नाही. एक दिवशी गेलेले, पोरगी गेलेली, मी गेली, माझी सून गेलेली, 3 डबे घेऊन गेलेले, 2 हंडे घेऊन गेलेले. तर तो वॉचमॅन बोलायला लागला, मावशी एवढी माणसं पाणीला यायचं नाही, उद्यापासून येऊ नको. मग जातच नाही. मग काय करणार? बोरिंगच पाणी प्यायला लागले. अशा ह्याच्यामधलं तुम्हाला आम्ही दाखवू. हा बोरिंग आहे, जरा 1 मिनिट इकडे त्या साईडला. हा बोरिंग आहे, जरा झूम करून दाखवा. हा बोरिंग आहे.
आणि हे पूर्ण MIDC एरिया आहे. त्या MIDC एरियामधले केमिकलचे पाणी वगैरे ह्या जमिनीमध्ये गेलं सोडलं जातं आणि ते पाणी त्या बोरिंगच्या ह्याच्यामधून प्रोसिजर मधून ते वरती येतं. ते पाणी यांना प्यावं लागतं. हे खूप दुर्दैवी आहे. कारण की आज महाराष्ट्रामध्ये एक असं कुठलंही गाव नाहीये, मी सुद्धा ग्रामीण मधून आहे, माझ्याही गावामध्ये प्रोसिजरनी ॲक्वागार्डने आम्ही पाणी पितो. पण आज नवी मुंबई सारख्या त्या महानगरामध्ये आज इकडच्या आदिवासी बांधवांना पाणी नाही. हे अतिशय म्हणजे मला तरी वाटतं महानगरपालिकेला हे गोष्ट कळली पाहिजे की महानगरपालिकेने काय करतायत, झोपा काढलेल्या आहे, अधिकाऱ्यांनी काय करतात. हा आमचा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा ह्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न आहे. आणखीन काही आपल्याकडे बांधव आहेत जे इथे राहतात, आदिवासी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तुमचं नाव सांगा. माझं नाव गणेश चौधरी. काय इकडं हे आम्ही पाण्यासाठी आम्हाला कळालं काय पाण्यासाठी काय म्हणजे पाणी नाही आहे इकडं? म्हणजे इथं पाणी म्हणजे इथं ह्याच्या पुढे एवढी वर्ष आम्हाला झाली कोणीच लक्ष दिलं नाही. पण पाणी तर आम्हाला इथं भेटत नाही. पण वंचितचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी येऊन आम्हाला इथं सांगितलं, त्यांच्यानुसार आम्हाला थोडंफार आता बोरिंगचं ते पाणी तात्पुरतं चालू करून दिले पिण्यासाठी. वंचितचं म्हणजे कोण? वंचितचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्यानुसार आम्ही वॉर्ड ऑफिसला जाऊन त्यांच्यानुसार जाऊन वंचित म्हणजे ते वंचित बहुजन आघाडीचे त्यांच्यानुसार जाऊन ते फक्त जस्ट आम्हाला बोरिंगचं पाणी पिण्यासाठी ते दिलेलं आहे. नाहीतर आम्हाला इथं पाणीच नाही. आम्हाला वन म्हणजे कुठं कंपनीतून याच्या पुढे आम्ही जंगलातून विहीर खोदून त्यातलं पाणी पिलेलं आहे. पण आता पर्याय पाणी पिण्यासाठी आम्ही विकत पाणी आणावं लागतं पिण्यासाठी. हा, रोज विकत पाणी आणतात. हो, विकत. महानगरपालिकेमध्ये गेल्यावर तुम्हाला काय म्हणजे काय बोलत नाही ते काय बोलवतात, आज या तुम्ही दुसऱ्या दिवशी हे असंच बोलतात, आज नाही तुमचं उद्या होईल काम, पुढच्या दिवशी होईल काम. त्यांचं वारंवार तेच आहे. तरी आम्ही जाणार तरी किती दिवस जाणार? कंपनीमध्ये जायचं की त्यांच्या वॉर्ड ऑफिसला जायचं सारखं. मग पोटासाठी किंवा पाण्यासाठी काहीतरी आहे की नाही दुसरं पर्याय? अच्छा, मग इथं वंचित बहुजन आघाडीचे जे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, त्यांनी पत्रव्यवहार केला का? हो, त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. पण अजून त्यांचं अजून तिकडनं ते पण उत्तर नाही आलं. पत्रव्यवहार करून तिकडनं अजून उत्तर आलेलं नाही आलं. का इथं लाईट नव्हती, पण त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाईट आली. पूर्ण एवढे 40-50 वर्ष आम्ही अंधारात काढलेले आहे, पण त्यांच्यापासून आम्हाला लाईट आली. त्यांचे खूप खूप तेवढं आभार मानतो. त्याच्या पुढे अंधारामध्ये घरामध्ये चोऱ्या हे ते सर्व काय आम्हाला पावसातून पाण्यात चिखलातून जावं लागायचं. रात्री अंधारामध्ये कुठे जाणार आम्ही? पण ते वंचितचे कार्यकर्ते त्यांचे हे व्यवहार झाल्यापासून आम्हाला लाईट तरी आली. बोरिंगचं पाणी पिण्यासाठी थोड्या माध्यमातून ते थोडं सहकार्य भेटलं. आपल्या सोबत आहे ना इथे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी पण आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. वंचित बहुजन आघाडीचे रबाळे विभागाचे अध्यक्ष आहेत, बरोबर ना? काय आपलं काय नाव आहे? सतीश भोसले. सतीश भोसले आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी विचारूया की इकडचं प्रकरण नक्की काय आहे. इथं गेल्या 40-50 वर्षापासून आदिवासी रहिवासी राहतात, परंतु एवढ्या वर्षापासून यांना इथे पाण्याची सुविधा वगैरे उपलब्ध नाहीये, नव्हती सुद्धा. आणि हे प्रत्येक ठिकाणी प्रस्थापित लोकांकडे गेले पण ते लोक सहकार्य केले नाही. आज करतो उद्या करतो असं त्या लोकांनी काय सहकार्य केलं. मग अचानक मध्ये आमची भेट झाली की आमच्या अशा समस्या आहेत, आमच्याकडून आमचं लक्ष देत नाहीये, तर तुम्ही करून देऊ शकता का? तर आम्ही त्यांना आश्वासन दिलं आणि आश्वासन दिल्याप्रमाणे आम्ही थोडंफार कामं करून दिली. प्रोसेस 2 आम्ही त्यांना पत्रावर केला 2 वेळेस. आम्ही पाठपुरावा सगळं अजून सुद्धा करत आहोत आम्ही. तर ते अनेक काही कारण सुट्टीवर साहेब कोणाला पत्र दिले सर? संजय तायडे. संजय तायडे वॉर्ड ऑफिसर घनसोली वॉर्ड विभाग. घनसोली वॉर्ड विभाग. हा, आणि पत्रव्यवहार करून सुद्धा पत्रव्यवहार करून पाठवर पुरावा पण चालू आहे. मग ते प्रोसेस चालू आहे. त्या एरियामध्ये खूप वाद आहेत आणि त्यांनी असं प्रश्न सांगितले की तुम्ही लाईन रातोरात माणसं घेतात आणि आम्ही जर समजा तोडण्यासाठी आलो तर आमच्यावर हल्ला करतात वगैरे काही कारण सांगितले तुम्ही. म्हणून तुम्ही या, आम्ही पाठपुरावा करतो तुमच्या मागे, आम्ही आहोत, सहकार्य करतो. तुम्ही जेव्हा येतात तेव्हा आम्हाला सांगा. आम्ही नाही सांगितलं. मग तेव्हा ते हो बोलले. मग 2-1 दिवसांनी ते त्यांचं आल्यानंतर थोडंसं पाणी केल्यानंतर मग आम्हाला सांगितलं की बघितलं आम्ही आता थोडंसं इथं हे एक गौतम नगर म्हणून पाण्याची टाकी बनत होती तेव्हा, तर ते बोलले की ते काम चालू आहे, 2-1 महिन्यामध्ये ते पाण्या टाकीचं काम होईल
तेव्हा आपण जे लाईन घेऊन देऊ. मग आम्ही विचारलं की तोपर्यंत मी पाणी प्यायचं कुठलं, तोपर्यंत काहीतरी सुविधा करून द्या. तर तेव्हा ते बोलले होते की ठीक आहे, आणि MIDC बोलून त्यांच्या लाईन मध्ये घेऊन देऊ, आम्ही त्यांचं पत्र व्यवहार करतो, तुम्हाला परत पावती देतो. परंतु ते सुद्धा त्यांनी काय दिलेलं नाहीये. किती दिवसापासून पाठपुरावा करता, म्हणजे किती दिवस झाले? 2 महिना 10 दिवस 15 दिवस? 2 पत्र व्यवहार केल्यापासून पाठपुरावा 2 दिवसांनी 4 दिवसात सतत चालू आहे. पहिल्या व्यवहारामध्ये नाली वगैरे ते करून गेले, पाण्याची प्रोसेस चालू आहे बोलले, परंतु ते आजपर्यंत झालेलं नाहीये. तर मागाशी त्यांनी मला एक तुम्ही दिलेलं पत्र दाखवलं, तिथं कोणीतरी तुमच्या इकडचे लोक, तर ते सांगत होते की त्या पत्रामध्ये तुम्ही टेम्पोररी पाणी द्या म्हणून मागणी केली. हो, टेम्पोररी पाणी म्हणजे काय झालं, इथं बोरिंग आहे, तर ते बोलले आम्ही तोपर्यंत पाणी टेस्टिंगला पाठवतो, त्या जर पिण्यासाठी लायक असेल तर आपण त्यांना तोपर्यंत देऊया, आणि नसेल तर मग आपण पाईपलाईन म्हणजे MIDC मध्ये जॉईन करून देऊया. आणि नंतर मग त्याला लिगली ही जी लाईन आता सध्या टाकी बनत होती, जवळजवळ बनलेली आहे ती, आता बहुतेक 2-4 महिन्यामध्ये त्याची सुरुवात ओपनिंग होईल असं ते बोलत होते. झालं तर मिळू शकतं पाणी. पण अजून काय सांगाल प्रशासनाला, महानगरपालिकेला काय सांगाल? महानगरपालिकेला मी हे सांगू इच्छितो की हे सुद्धा भारतीय आहेत, गेल्या 40-50 वर्षांचे राहत आहेत, आणि फुगटणार आता टेक्स भरतात, सगळ्या गोष्टी तर तुम्हाला तुमच्याकडे घेता, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष का करता, सुविधा का देत? दुर्लक्ष का करता, सुविधा का देत नाही? तर त्यांचा विचार असा असेल की हे लोक शिकले सवरले आहेत, मग यांना कोणी विचारणार नाही, किंवा आम्हाला कोणी कोणी विचारणार नाही, बहुतेक या विचाराने ते लक्ष देत नसतील. परंतु आता आम्ही त्यांचा पाठपुरावा करतोय, तर त्यांना वाटतं की आता हे लोक आहे त्यांच्या मागे कोणतरी, म्हणजे हळूहळू कामाची प्रोसेस चालू आहे, थोडा वेळ लावतात. कदाचित त्यांना दबाव सुद्धा आला. मी विचारलं की तुम्हाला कोणाचा दबाव आलेला आहे का, पण त्यांच्या बोलण्यावरून मला जाणवलं ज्या कामाला कोणाचा दबाव झाला असेल असं तुम्हाला वाटतं? प्रस्थापितांचा झालं. तुम्ही काय पाऊल उचलणार आहे? बरं, आम्हाला त्यांनी जाय पण सांगितलं की आम्हाला दबाव आहे, तर त्या पद्धतीने आमच्या आम्ही पाऊल उचलूच ना. परंतु आम्हाला ते दिसतंय, पण त्यांनी सांगत नाहीत, कारण प्रोसेस झाली होती पूर्णपणे, आणि अचानक मध्येच ते काम पुन्हा ठप झालं, त्याच्यामधून डाऊट आला. आम्ही पुन्हा एक लास्टचं जे पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आता एकदा पुन्हा एक लास्ट चान्स म्हणून आपण जाऊन त्यांच्याशी एक सांगा महानगरपालिकेला. आता एक सोमवारी मंगळवारी जाऊन त्यांना एक लास्ट प्रश्न विचारणार आहे. जर त्यांनी त्याची सुविधा दिली नाही तर आम्ही पुढच्या काळात एक मोठं जन आंदोलन पूर्ण नवीन मुंबईमध्ये केल्याशिवाय राहणार नाही, घनसोली विभागामध्ये. आता आमची ती तयारी चालू आहे, फक्त आम्ही वाट बघतो की अजून त्यांना चान्स देतोय. तर ते ऐकायलाच नसतील तर पुढची प्रोसेस तीच आहे, आम्ही ते 100% करणार. आता त्या काय थोडं इलेक्शनमुळे आम्ही सुद्धा थोडं आचारसंहिता आहे, त्यामुळे थोडंसं आम्ही पण शांत आहे. ते प्रश्न आचारसंहितेचा नसतो, कारण आचारसंहितेमध्ये काय विदाउट पाण्याने काय माणूस राहणार नाही, जगायला पाणी लागतो, त्यासाठी पाणी हे खूप महत्वाचं आहे. त्या अनुषंगानं महानगरपालिकाला आमची एक विनंती आहे की इकडच्या ज्या रहिवासी आहेत, जे टॅक्स पेअर आहेत, त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी. जर त्या पाण्याच्या त्यांना परमनंट व्यवस्थेसाठी जर जास्त अवधी लागत असेल तर त्यांना टेम्पररी पाण्याचा त्यांना काहीतरी एक सोर्स इथं निर्माण करून द्यावं, हे महानगरपालिकेकडनं आम्ही अपेक्षा करतो. गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा कॅमेरामन राजाराम गाडेसह मी विशाल टोणगे इथेच थांबतो. धन्यवाद. नको आम्हाला पाणी द्या, आम्हाला पाणी द्या, पाणी द्या, आम्हाला पाण्याशिवाय काय नाही. असेच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या हक्काचं सोशल मीडिया ज्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा, हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाचं आहे. धन्यवाद.